ಹಲೋ ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಜಕಾರ ಅಕಾಡೆಮಿ. ಇವತ್ತಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು ತೃತೀಯ ಭಾಷೆಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿರುವಂತೆ ಈಗಾಗಲೇ ನಿಮ್ಮ 28ನೇ ಜುಲೈಯಿಂದ FA1 ಪರೀಕ್ಷೆಗಳು ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿರುವಂತೆ आप के परीक्षाएं FA1 परीक्षाएं करीब ही 28 जुलाई से प्रारंभ होने वाली हैं. इसी संदर्भ के अंदर हम तृतीय भाषा हिंदी विषय से संबंधित संपूर्ण प्रश्न पत्रिका देखेंगे, उसका नील नक्शा भी देखेंगे, उसका कार्यपत्रक भी देखेंगे, वेटेज भी देखेंगे और मुख्य रूप से 20 अंकों का प्रश्न पत्र भी आज के इस वीडियो के अंदर हम जानेंगे. कक्षा है 9वीं के लिए 9ನೇ ತರಗತಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಬ್ಲೂ ಪ್ರಿಂಟ್ ನೋಡೋಣ, ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಕೂಡ ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. ಎಸ್, ಯಾವುದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ತಾವು ಇಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು. 9ನೇ ತರಗತಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿರುವಂತದ್ದು उपलब्धि परीक्षा. एस, उपलब्धि परीक्षा एक है FA1 का. ನಿರ್ಧರಿತ अगर हम पाठ्यक्रम देखेंगे, ನಿರ್ಧರಿಸಿರುವಂತ पाठ्यक्रम ಯಾವ್ದಾವ್ದು ಎನ್ನುವಂತಂದ್ರೆ पद्य भाग फर्स्ट ಗೆ ನೋಡೋಣ. पद्य भाग से हमने लिया है जय जय भारत माता और अनुशासन ही शासन है. इसी प्रकार से गद्य भाग से हमने लिया है गुलाब सिंह और स्वामी विवेकानंद. ठीक है, दो पाठों को, दो पद्यों को लिया है और व्याकरण से संबंधित कुछ प्रश्नों को हमने लिया है. अब हम देखेंगे ब्लू प्रिंट. आधार पत्रकवನ್ನ ನೋಡೋದಾದ್ರೆ, ಬ್ಲೂ ಪ್ರಿಂಟ್ ಅನ್ನ ನೋಡೋದಾದ್ರೆ, ठीक है, ಕಠಿಣತಾ के स्तर पर, ಕಠಿಣತೆ ಮಟ್ಟದ ಮೇಲೆ ನಾವು ನೋಡೋದಾದ್ರೆ ಸರಲ್ ಒಟ್ಟು 6 ಅಂಕಗಳನ್ನು ಸರಳದ ಮೇಲೆ ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಪ್ರತಿಶತ 30 ಇದೆ. सामान्य अथवा साधारण 10 अंक ನೀಡಿದ್ದೇವೆ. कुल 50% आएंगे. कठिनता के 4 अंकों के लिए हमने कठिन स्तर रखा है और 20% हमने यहाँ पर रखा है. इसी प्रकार से अगर हम देखेंगे प्रश्न प्रकार की दृष्टि से, अगर हम देखेंगे बहुविकल्पीय प्रश्न है, अनुरूपता प्रश्न है, अति लघु उत्तर 1 अंक वाले हैं, लघु उत्तर 2 अंक वाले, लघु उत्तर 3 अंक वाले और दीर्घ उत्तर 4 अंक वाले. तो बहुविकल्पीय यानी कि MCQ ಕ್ವಶನ್ಸ್, MCQ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ 2 ಪ್ರಶ್ನೆ ನೀಡಿದ್ದೀವಿ, 2 ಅಂಕ. ಅದೇ ತರ ಅನುರೂಪ್ತ ಪ್ರಶ್ನೆ 2 ನೀಡಿದ್ದೀವಿ, 2 अंक ಇದೆ. एक वाक्य में उत्तर लिखिए, 2 प्रश्न 2 अंक आएंगे. लघु उत्तर के लिए 2 प्रश्न 2 अंकों वाले, कुल मिलाकर 4 अंक आएंगे. 3 अंकों वाले प्रश्न 2 हैं, 6 अंक आएंगे. 4 अंकों वाला प्रश्न 1 है, कुल 4 अंक आएंगे. कुल प्रश्नों की संख्या 11 है और कुल अंक है 20. ठीक है बच्चों. अगर हम देखेंगे उद्देश्य की दृष्टि से भी हमने लिया है स्मरण, समझना, अभिव्ಯಕ್ತಿ और रसग्रहण. ठीक है बच्चों, ಈ ಬ್ಲೂ ಪ್ರಿಂಟ್ ಏನಿದೆ ನಿಮ್ಮ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ತಿಳಿದು ಬರುತ್ತೆ. ಈ ಫಾರ್ಮ್ಯಾಟ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನ ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಇದೆಲ್ಲನೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಟೀಚರ್ಸ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ವಿಷಯ ವಸ್ತುಕ್ಕೆ ಅಂಕಬಾರಿಸಿ, ಗದ್ಯದಿಂದ ಒಟ್ಟು 10 ಅಂಕಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ಪದ್ಯದಿಂದ 8 ಅಂಕಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ವ್ಯಾಕರಣದಿಂದ 2 ಅಂಕಗಳನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿಶತನೂ ಕೂಡ ನೀಡಿದ್ದೀವಿ. ಸರಿನಾ? ಈ ಟೈಪ್ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿರುವಂತ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಬ್ಲೂ ಪ್ರಿಂಟ್ ನ ಕೂಡ ನಾವು 9th क्लास का कार्यपत्रक अगर हम स्मरण, समझना, अभिव्यक्ति, उद्देश्य की दृष्टि से देखेंगे तो इस प्रकार से हमारा पूरा ब्लू प्रिंट रहने वाला है. गुलाब सिंह गद्य भाग से देखेंगे, गुलाब सिंह है 5 अंक आएंगे और हमारा स्वामी विवेकानंद से भी 5 अंक आएंगे. जय जय भारत माता से 3 अंक है और अनुशासन ही शासन है 5 अंक आएंगे. व्याकरण से आएंगे हमें 2 अंक. ठीक है, तो इस प्रकार से हमारा पूरा ब्लू प्रिंट बनता है. और यहाँ पर भी मैंने दिया है प्रत्येक प्रश्न के लिए कठिनता का स्तर क्या क्या होगा, वह भी आप देख लीजिए. ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿರುವಂತ PDF ನಿಮ್ಮ ವಿಡಿಯೋ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೆ ನಿಮಗೆ. ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ಇವಾಗ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ನೋಡೋದಾದ್ರೆ आपकी उपलब्धि परीक्षा वो भी कौन सी LB आधारित है. ठीक है, कक्षा है 9वीं और आपके अंक है 20, समय होगा 45 मिनट का, 45 मिनट्स पेपर इರುತ್ತೆ. सबसे पहले मुख्य प्रश्न 1 देखेंगे, सही विकल्प चुनकर लिखिए. ಇದು ಮುಖ್ಯವಾಗಿ MCQ ಪ್ರಶ್ನೆಗಳು. MCQ, ठीक है, MCQ क्वेश्चंस रहेंगे. कितने रहेंगे? 2 रहेंगे. प्रत्येक के लिए 1 अंक रहेगा. कुल मिलाकर यहाँ से आएंगे आपको 2 अंक. पहला प्रश्न देखेंगे, बादशाह शब्द का अन्य लिंग रूप है. बादशाह ಇದು ಪುಲ್ಲಿಂಗ, ಇದರ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ರೂಪವನ್ನ ತಾವುಗಳು ಬರಿಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. और आपके ऑप्शंस हैं रानी, आ औरत, ई बेगम और ई है राजा ಎನ್ನುವಂತದ್ದು. प्रश्न 2 देखेंगे, मिलना शब्द का प्रथम प्रेरणार्थक शब्द है. ಮಿಲ್ನ ಎನ್ನುವಂಥದ್ದು ಏನ್ ಶಬ್ದ ಇದೆ, ಇದರ ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯಾರೂಪವನ್ನ ತಾವುಗಳು ಬರಿಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. ಅ ಮಿಲಾನ, ಆ ಮಿಲನ್, ಇ ಮಿಲ್ವಾನ और ಈ ಹೇ ಮಿಲ್ ಎನ್ನುವಂಥದ್ದು. ಸರಿಯಾಗಿರುವಂತಹ ಉತ್ತರವನ್ನ ನಿಮ್ಮ ಉತ್ತರ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ತಾವುಗಳು ಬರಿಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. मुख्य प्रश्न 2 देखेंगे, अनुरूपता वाला प्रश्न है. 2 प्रश्न है, प्रत्येक के लिए 1 अंक, कुल मिलाकर यहाँ से आपको आएंगे 2 अंक. ಅನುರೂಪ್ತ ಪ್ರಶ್ನೆಗಳಂದ್ರೆ ಮೊದಲ 2 ಪದಗಳ ಸಂಬಂಧವನ್ನ ನೋಡ್ಕೋಬೇಕು. ಅದೇ ತರ 3ನೇ ಪದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ 4ನೇ ಪದವನ್ನ ಬರಿಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. ठीक है, तो यहाँ पर मुख्य प्रश्न 2 के अंदर तीसरा प्रश्न देखेंगे, भुवनेश्वरी देवी विवेकानंद की क्या है? माता है. ठीक है, संबंध क्या है? विवेकानंद की, भुवनेश्वरी विवेकानंद के लिए कौन होती है? संबंध है
विश्वनाथ दत्त, ये विवेकानंद के लिए क्या होते हैं, वे आपको उत्तर के अंदर लिखना है। प्रश्न 4 देखेंगे, लाल रंग रुकना। लाल रंग हमें क्या संकेत करता है, रुकने का। हरा रंग क्या संकेत करता है, उसको आपको उत्तर के अंदर लिखना है। प्रश्न 3 देखेंगे, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक वाक्य में लिखे, ಒಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿ, ಒಟ್ಟು 2 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿರ್ತವೆ, ಪ್ರತಿಯೊಂದಕ್ಕೆ 1 अंक, कुल मिलाकर यहाँ से आपको आएंगे 2 अंक, यहाँ से भी आपको आएंगे। 5 देखेंगे, घायल को फौरन कहाँ पहुंचाना चाहिए, 1 अंक का प्रश्न ಇದೆ। प्रश्न 6 देखेंगे, सुंदर भाव कहाँ पले हैं, सुंदर भाव कहाँ पले हैं। प्रश्न 4 देखेंगे, निम्नलिखित प्रश्नों के लिए 2 या 3 वाक्यों में उत्तर लिखिए, कुल 2 प्रश्न है, प्रत्येक के लिए 2 अंक, कुल मिलाकर आपको आएंगे 4 अंक। प्रश्न 7 है, हमें मिलजुल कर कौन सा गीत गाना चाहिए, 2 अंक प्रश्न ಇದೆ। प्रश्न 8 है, झंडा कैसे बनाया गया ಎನ್ನುವಂತ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಕೇಳಲಾಗಿದೆ। मुख्य प्रश्न 5 देखेंगे, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 3-4 वाक्यों में लिखिए, 3 से 4 वाक्यों के अंदर आपको उत्तर लिखना है। 2 प्रश्न पूछेंगे, प्रत्येक के लिए 3 अंक आएंगे, कुल मिलाकर आपको आएंगे यहाँ से 6 अंक। कितने अंक आएंगे बच्चों, 6 अंक आएंगे, 6 अंकಗಳು ಬರ್ತವೆ। प्रश्न 9 ನೋಡೋದಾದ್ರೆ, चौराहों पर दिए गए संकेतों के बारे में विस्तार से लिखिए ಎನ್ನುವಂತದ್ದು ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ। प्रश्न 10 देखेंगे, बहन भाई को कैसे विदा करती है ಎನ್ನುವಂತದ್ದು। मुख्य प्रश्न 6 देखेंगे, 5-6 वाक्यों में उत्तर लिखिए। एक प्रश्न है, कितने अंकों के लिए बच्चों, 4 अंक, 4 अंकದ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದೀವಿ। 11ನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಂದ್ರೆ, ಶಿಕಾಗೋ ನಗರ में संपन्न सर्वधर्म सम्मेलन के बारे में लिखिए। ಸ್ವಲ್ಪ ಅಪ್ಲೈ ಟೈಪ್ ಕ್ವಶನ್ ಇದೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಪರೀಕ್ಷೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಈ ಟೈಪ್ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಬರುವಂತ ಸಾಧ್ಯತೆಗಳು ಹೆಚ್ಚಿಗಿರೋದ್ರಿಂದ ಆ ಒಂದು ಸರ್ವಧರ್ಮ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಏನೆಲ್ಲ ಮಾತನಾಡ್ತಾರೆ, ಏನೆಲ್ಲ ಆಯ್ತು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಬರಿಬೇಕಾಗಿರುತ್ತೆ। ಯಾವಾಗ ಹೋದ್ರು, कहाँ गए, कहाँ चल रहा था, कैसा भाषण दिया, उस सबको आपको यहाँ पर लिखना है। ठीक है बच्चों, तो यह होगा आपका 9th क्लास का ಸಂಪೂರ್ಣ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕಾ। ಇಷ್ಟು ಬರೆದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಿಮ್ಗೆ 20 ಅಂಕಗಳು ಸಿಗ್ತವೆ। ಎಷ್ಟಕ್ಕೆ, 20ಕ್ಕೆ 20 ಅಂಕಗಳು ಸಿಗ್ತವೆ। 20 के लिए 20 अंक आपको यहाँ से अवश्य मिलेंगे। ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋನ ಇಷ್ಟ ಪಟ್ಟಿದ್ದೀರಿ ಅಂದ್ರೆ ಹಾಗೂ ಇಂಥ ವಿಡಿಯೋಗಳಿಗಾಗಿ ತಪ್ಪದೇ ಜಕಾರ ಅಕಾಡೆಮಿಯನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಹಾಗೂ ಇದನ್ನ ಅತಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಮತ್ತೆ ನಾವು ಭೇಟಿಯಾಗೋಣ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ। ಜೈ ಹಿಂದ್।